किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बालाजी उर्फ अशोक काळे, दादा उर्फ धनराज भोसले, आकाश भोसले यांना प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी 2 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे। एसटीचे वाहक आनंद आवटे हे 2 एप्रिल 2021 रोजी कोल्हापूर ते सोलापूर या मार्गावरून येत होते। सोलापूरकडे येताना पोखरापूर जवळ एसटीतील एका प्रवाशाने खिडकीतून पाणी बाहेर फेकलं। पाणी अंगावर पडल्याने दुचाकीवरील दोघांनी गाडी आडवी लावून बस थांबवली। मागून दुसरी दुचाकी आली आणि त्यातील एकाने उतरून वाहकाच्या गच्चीला पकडून शिवीगाळ करून मारहाण केली। खाली उडून लाथाबुक्क्यांनी त्यांनी मारहाण केली आणि दुचाकीवरून निघून गेले। उमाकांत कवडे यांनी सरकारी कामात अडथळा आणला आणि मारहाण केली अशी फिर्याद मोहोळ पोलिसांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी संशयितांना पकडले आणि त्यांची ओळख परत घेतली। चालक उमाकांत कवडे आणि वाहक आनंद आवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली। संशयितांतर्फे ॲडव्होकेट महेश जगताप यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक SM माने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता। कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार राजू पवार यांची मदत झाली। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।